नमस्कार मित्रांनो, परवा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना अचानक एक समोरने व्यक्ती आली. रुबाबदार होती. पुढारी अंगावर ड्रेस पुढारी सगळं होतं. पांढरं शुभ्र कापड होतं. गॉगल घातलेला होता. पाठीमागनं 7 ते 8 लोक होती. बघितल्यानंतर पर्सनॅलिटी वाटत होती. काळस होत्या, कृष्णवर्णीय होती. आणि बघितल्यानंतर वाटलं की अरे कुठंतरी बघितलं असं वाटत होतं. पण एवढी मोठी व्यक्ती, गॉगल बिगल पुढारी, आणि थोडंसं नजरेला नजर झाली आणि एकमेकाकडे बघून आम्ही हसलो. हसल्यानंतर थोडंसं एकमेकाची ओळख आहे असं वाटल्यानंतर तरीसुद्धा मीच विचारलं, काय केलं? नाही म्हणले, कोर्टात काम आहे. अरे काय, कुठं आहेस काय वगैरे. त्यानंतर मला खात्री पडली की आम्ही एकमेकाला ओळखतोय असं. आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पडदेशान म्हणाला, अरे युऱ्या ओळखतेस का नाहीस? एवढा जवळचा युऱ्या म्हणणारा कोण मित्र असेल? आणि एवढी मोठी हस्ती आता झालेली. त्यानंतर अरे मला मी विजय नागावचा. त्यानंतर प्रकाश पडला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कॉमर्स कॉलेजला 12वी नंतर 13वीला ॲडमिशन कॉमर्समध्ये मी घेतलं होतं. ड तुकडी आमची. ड तुकडीमध्ये विजय नागावहून येता. कदाचित त्यावेळी तो सायकलनं का बसनं येत होता. सायकलनंच येत होता. कधी कधी बसनं येत होता. आम्ही सायकलवरनं बसवरनं. कायम पायात चप्पल, कधीही बूट मला मिळाला नाही. विजयची बी परिस्थिती फारशी चांगली होती असं नाही, पण होता चांगल्या घरातला मुलगा असल्यामुळं थोडंसं टापटीमध्ये इकडे तिकडे असायचं. आणि त्यावेळी त्याच्याकडे असं बघितल्यानंतर वाटत सुद्धा नव्हतं की तोच हा विजय आहे. फार आर्थिक परिस्थितीतून चांगल्या जिद्दीचा एवढी प्रगती केली ही त्यानं सांगितल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. मित्रांनो, त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नव्हतं की ही व्यक्ती एवढी मोठी होऊ शकते. आज मला तरी माहीत नाही की त्याच्या नावावर किती प्रॉपर्टी कुठं आहे. जिथं जाईल तिथं, बघील तिथं चांगली आवडली प्रॉपर्टी घेतो, डेव्हलप करतो, विकतो. चांगल्या पद्धतीनं फार मोठं या जिल्ह्यामध्ये नाव केलेलं आहे. राजकीय वलयामध्ये राजकीय वलय अतिशय सोन्यासारखं सुंदर आहे. आणि जेवढी आमची कॉमर्स कॉलेजचा जेवढा ग्रुप असेल संपूर्ण त्याचा चाहता ग्रुप आहे. कधीही माणूस दुखावलेला मी त्यांच्याकडं बघितलेला नाही. कायम सातत्यानं हसणार, प्रत्येकाच्या उपयोग पडणार. गावात जवळजवळ संपूर्ण राजकारण विजेच्या ताब्यात. पोरं तरी 1000-500 पोरं कायम पाठीमागे विजेच्या. फार मोठं वलय निर्माण केलं. मध्ये फक्त मी ऐकून होतो की काहीतरी कामं किरकोळ चालू आहेत, पण मोठ्या प्रमाणात एवढी प्रगती बघून खरोखर एवढं समाधान वाटलं की मैत्र असावेत आणि मित्रांची प्रगती अशी एवढी भरीभराटी असावी, इतकं भारी वाटतं. कारण कुणीतरी म्हणलं आहे, मित्राची गाडी काय आणि माझी गाडी काय. कधीही हाक मारा, बसवा, फिरवा, कारण हक्काची अस्तित्व ती मित्राचीच असते. मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रगती करावं तर अशा सोन्यासारख्या आपल्या विजय पाटील नागावकर, फार मोठी व्यक्ती, गावचं सरपंचपद म्हणा, तालुका लेवलची कामं म्हणा, राजकीय लेवलची कुठलीही कामं म्हणा, गावचा विकास म्हणा, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक मित्रांच्या गळ्यातला ताईत माणुसकीचं ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल, विजय पाटील नागावकर. आम्ही आता त्यानंतर कायम भेटतो. 8 दिवसाला, 15 दिवसाला. विजयला भेटल्याशिवाय सुख समाधान मैत्रीत किती असतं विजयला भेटल्यानंतर समजतं. विजय नावाचं असं वलय आहे, कधीही रात्रीचा फोन करा, फोन तुमचा घेणार.
कुठलंही राजकीय काम असेल निस्वार्थीपणे करणारा माणूस. इतकी मुलं त्याच्या पाठीमागे आहेत, एवढे चाहते आहेत की विजय पाटील नागावकर म्हटल्यानंतर एक सेपरेट ब्रँड म्हटला तरी काही हरकत नाही. माणुसकीचा झरा, कधीही बिचाऱ्याला राग येत नाही. काहीही म्हणा, शिवा जरी दिलासा तरीसुद्धा विचार करणारा माणूस आहे. आणि त्याच्याकडं एवढं शिकण्यासारखं आहे आयुष्यामध्ये, भयानक शिकण्यासारखं आहे. ज्या माणसाकडं काही नव्हतं त्या माणसानं भरपूर जागी फार्म हाऊस जागा खरेदी केलीत, डेव्हलप चालू आहे. आणि चांगल्या पद्धतीनं जागा खरेदी करून चांगल्या लोकांना घर बांधण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून चांगल्या पद्धतीनं कमी किमतीत लोकांना घरंसुद्धा देण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्यामध्ये विकास कसा असावा हे स्वतः त्याच्या प्रगतीतून, तसंच समाजाचं नातं कसं असावं आणि समाजाचा कसा विकास करावा हे जर कुणाकडं शिकायचं असेल तर विजय पाटील नागावकर आमचा जीवाभाचा आणि प्रेमाचा झरा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ज्यावेळी माणूस विजयला भेटतो त्यावेळी तो माणूस त्या माणसाचा राहत नाही, तर तो माणूस विजयचा होतो. इतकं प्रेमळ आणि कधीही एवढी मोठी व्यक्ती आहे, एवढं राजकारणात व्यक्ती मोठी आहे, कधीही घमेंडी नाही, कुठल्या प्रकारचा द्वेष नाही, कुठल्या प्रकारचा म्हणजे कुणालाही कुठल्या कामाला नाही म्हणणार नाही. कुठेही ट्रिप असेल, गाडीत डिझेल भरून जाणं येणं खर्च आम्ही असतो म्हणून असं नाही, पण अडीअडचणीला कुठं सोडायचं असेल कंटाळा नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठेही फिरवा आणि संध्याकाळी म्हणा नाही यायच लागते, तयार फ्रेश होणार, चेहरा बिरा पावडर लावणार, कायम फ्रेश असणार, कपडे पांढरे असणार, कधीही बिचारा गबाळा तुम्हाला दिसणार नाही. पण जगणं जे असतं जे एवढं सुंदर असते, त्यानं कपडे जरी गबाळ्या घालायचा प्रयत्न केला तरीसुद्धा मन एवढं सुंदर आहे की मनानंच तो राजा आहे. त्यामुळे नावाप्रमाणेच आयुष्यामध्ये जे जिंकले तो विजय झालेला असतो. आमचा जिव्हाळ्याचा मित्र विजय अतिशय फार पर्सनली फार मोठी अशी नाही, पण अशा व्यक्तीकडून फार मोठमोठी कार्य, समाजाचा विकास, गावचा विकास, परत चांगल्या पद्धतीनं स्वतःची प्रगती आणि माणुसकीचा स्वच्छंद झाला, निर्मळ झाला. कधी माणुसकीचं ताण लागली तर आठवणीनं आपला जिव्हाळ्याचा मित्र विजय पाटील, कधी आठवण आली की आम्हालासुद्धा समाधान वाटतं. इतकं समाधान वाटतं की 8-15 दिवस नाही भेटला तर फोन करून विचारपूस करावी वाटते. असला आपला हा जिव्हाळ्याचा विजय पाटील नागावकर.